जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. नाशिक असू देत, सिंधुदुर्ग किंवा संभाजीनगर, काय नक्की कुठं अडकलंय? पण महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अत्यंत प्रदीर्घ अशा बैठका घेतल्या. या बैठकीमध्ये ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेचे करून सर्व जागा निवडून कशा येतील याबरोबर सर्व चर्चा विनिमय झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता बैठकी होण्याची संभावना कमी आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये महायुतीमध्ये कोणती जागा कुणाला भेटली, कोणती जागा लढवणार या संदर्भाचा संपूर्ण तपशील आपल्या समोर येणार आहे. महायुतीमध्ये ज्या जागा ज्याला आपण चर्चाच्या जागेवर होत होती त्यामध्ये नाशिक असेल, सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल, आमचे संभाजीनगर असेल, या प्रामुख्याने चर्चेचा विषय होता. परंतु यातील बहुतेक जागा या शिवसेनेकडे असल्यामुळं यावर आता जास्त चर्चा होणार नाही. या शिवसेनेच्या जागा शिवसेनेकडे राहतील असा आमचा अंदाज आहे. हे चर्चा होत असताना फक्त आणखीन दुसरी चर्चा सुद्धा दुसऱ्या बाजून झालेली आहे. 2 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान आहे, पहिल्या फेजमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भामधली रणनीती आखल्या गेलेली आहे. म्हणून 2 तारखेपासून सर्व नेत्यांचे दौरे हे वेगवेगळ्या भागामध्ये व्हायला तर सुरुवात होणार आहे. भाजप असो की राष्ट्रवादी असो की शिवसेना असो, यांनी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भागामध्ये महायुतीचे मेळावे घेण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणून हे महायुतीचे मेळावे, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे त्या ठिकाणची असलेली प्रचाराच्या धुरा ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने खांद्यावर देण्यात आलेली आहे. आमच्या प्रचाराची जी थीम आहे ती बूथ प्रमुखाच्या पासून सर्व कार्यकर्ते त्या भागामध्ये जाऊन त्या एरिया आपला असलेला भाग विभागात जाऊन हा प्रचार करणार आहेत. म्हणून प्रचार करताना मॅन टू मॅन, ज्याला म्हणतो मतदाराला डायरेक्ट भेटणं, याच्यावर आमचा जास्त जोर असणार आहे. म्हणून ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्लॅनिंगने आणि विचारपूर्वक ठरवून वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आम्हाला काही ज्या सूचना आहेत त्याची अंमलबजावणी आता 2 तारखेपासून होणार आहे. मग महायुतीमध्ये आता तिढा हा राहिलेला नाही एवढं मात्र निश्चित आहे. आता बोलताना तुम्ही नाशिक, सिंधुदुर्ग, संभाजीनगर या जागा तुम्हाला मिळतील असा अंदाज आहे असं म्हणताय. खरं तर तुमचा करून दावा होता या जागांवर, म्हणजे अगदी कडकडून दावा होता या जागांवर. कडकडून दावा तर आजही आहे ना. या जागा आमच्याच आहेत. फक्त चर्चा कसं व्हायची की काही जागावर, एखादी जागेवर